पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो देवाचे वचन आपल्याला सांगत आहे आपल्या तोंडातून चुकीचा शब्द कधी बोलायचा योग्य शब्द बोलणारा जो माणूस आहे तो नीतिमान आहे बायबल आपल्याला शिकवत आहे नीतिमान सुद्धा दिवसातून 7 वेळा पडतो प्रेज द लॉर्ड तो पडलं तरी परत पडलेलं ठिकाण तो पडून नाही राहणार स्तोत्र 37 मध्ये अशा काही व्यक्तींच्या बद्दल देवानी काहीतरी एकदा आपल्याला शिकवायला ठेवलेलं आहे 22 पासून 37वा अध्याय 22 पासून 24 पर्यंत वाचनात ऐकूया ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल परमेश्वर मनुष्यांची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे तो पडला तरी सपशेल पडणार नाही कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल हालेलुया दोन्ही हात वर करत 24 वचन तुम्हाला ते वाचन आवडलं असेल तर या वचन तुम्हाला आवडलं असेल तुम्ही नंतर अंडरलाईन करून ठेवू शकताय स्पीड कमी करून सिस्टरांच्या मागे अर्थ समजत एकदा या 24 वचन आपण बोलूया तो पडला तरी सपशेल पडणार नाही कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल नीतिमान पडणार का कदाचित पडणार नाही तो जर पडत नाही तर कारण काय आहे परमेश्वर त्याचा हात पकडलेला आहे हालेलुया परमेश्वर त्याचा हात पकडलेला आहे हालेलुया परमेश्वर ज्याचा हात पकडलेला आहे तो कधी पडणार परमेश्वर ज्याचा हात पकडलेला तो कधी पडणार त्या मुलांना वाढवलेले होते पप्पाला मम्मीला माहिती हालेलुया हालेलुया तुमचा मुलगा कधी पडणार हालेलुया पप्पाचा हात ज्या दिवशी तू सोडून घेत आहे त्या दिवशी पडणार हालेलुया तुझा हात पप्पाच्या हातामध्ये असेल तर तू पडणार नाही तरी आपला पप्पा असला पप्पा आहे कोणतरी पडलं म्हणून पडा तिकडे म्हणून बोलणार नाही हालेलुया आपला पप्पा कोणतरी पडले असेल तर वेळ देऊन त्यांना उचलून घेणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया 25 वचन एक सुंदर अभिवचन आहे हालेलुया 25 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की हालेलुया बाळपणापासून मी वाढत आलो आज मी म्हातारा झालेला आहे हालेलुया तरी आजपर्यंत मी कधीही पाहिलेलं नाही नीतिमानाच्या मुलांना भीक मागायला लागण्याचा मार्ग प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू प्रत्येक पप्पा प्रत्येक मम्मी जे माझ्याकडे येऊन रडतात मला कधी कधी येऊन प्रश्न विचारतात फादर कधी सुधारणार आमच्याच मागे असेल का किती सहन करायचं हालेलुया असे
प्रश्न विचारणारा भरपूर आई वडील माझ्या जवळ येऊन जातात. हालेलुया. मी त्यांना समजावून देणारी गोष्ट असे आहे, तुमच्या डोळ्यामध्ये आत्ता दुःख आहे, आत्ता अश्रू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे मुलांचे मुलं आनंदाच्या दिवसातून जात आहे, ते जेव्हा तुम्ही पाहणार, तुमच्या हृदयामध्ये हे दुःख कधीच राहणार नाही. काही अति शहाणे लोक शहाणपणा शिकवताना लोकांना बोलताना तुम्ही ऐकलं असेल, अरे या वयामध्ये एन्जॉय केलं नाही तर कधी एन्जॉय करायचं आहे. ऐकलं नाही का? या वयामध्ये एन्जॉय केलं कधी एन्जॉय करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे प्रश्नांचा चांगला एक अनेक लोकांच्याकडे जाऊन त्यांचे एक मत गोळा केलेले बरं आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांच्याकडे जायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वयस्कर लोक, म्हातारे लोक सांगणार की आज मी संतुष्ट आहे, ते महत्वाचं आहे. हालेलुया. आमच्या पॅरिश मध्ये, ज्या पॅरिश मधून मी आहे त्या पॅरिश मध्ये खूप श्रीमंत असे घर आहे. त्या घरातील एक मुलगा डॉन बॉस्को संस्थामध्ये फादर आहे. हालेलुया. एकदा मी त्याच्या घरी पाहिलेली एक गोष्ट असे आहे, पप्पा खुर्चीवरती बसलेला आहे, मुलगा खाली पप्पाच्या खुर्चीच्या खाली जाऊन बसलेला आहे. पप्पांच्या डोळ्याला आज दृष्टी नाहीये. सकाळी न्यूजपेपर मध्ये जे काही बातमी आहे ते मुलगा पप्पांना ऐकवत आहे. अशा मुलं नातुंड ज्या घरामध्ये आहे त्या पप्पापेक्षा मोठा आनंदी असलेले कोण राहणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हल्लीच्या काळामध्ये आपण अनेक प्रकारच्या लोकांच्या बद्दल ऐकतो, पाहतो. हालेलुया. कोणाच्या तरी घरी एकदा मी गेलो. हालेलुया. घरी सर्वांना जेवण वाढलेलं आहे. त्या घरामध्ये जे आजोबा आहे, त्या आजोबाला जेवण वाढण्यासाठी सूनबाई तिथे जाऊन आजोबाला जेवण वाढत आहे ते मी माझ्या डोळ्याने पाहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथे सूनबाई जेवण वाढत आहे तेव्हा माझ्या मनामध्ये आलेले विचार असे आहे, ही सूनबाई घरी येशू आलेला आहे, त्या येशूला जेवण भरत आहे असे समजून ही सूनबाई सासऱ्यांना जेवण देत आहे. येशू परमेश्वर घरी आलं तर परमेश्वरा बरोबर आपण कशा पद्धतीने बोलायला पाहिजे तशा पद्धतीने भरपूर आदरयुक्त भाषामध्ये त्या पप्पाची सेवा करताय ते मी बघितलं. हा आजोबा खरोखर धन्य असा आजोबा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या सुनबाई ज्या घरी जन्माला आली, या सुनबाई ज्या घरी वाढली, या सुनबाईचा आई वडील हालेलुया
धन्य असे आईवडील आहेत, कारण अशा प्रकारच्या कुणीही फक्त आईवडिलांच्याकडून मात्र पुढच्या पिढीला मिळणार आहे. Praise the Lord. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतराळी. ते कोणतरी एक पप्पा थोडा दुःखी आहे, कारण घरातील लहान मुलं दुसऱ्यांच्या घराकडे बघून तुमच्याकडे येऊन बोलत आहे, पप्पा मला हे दे, पप्पा मला ते दे, मला कधी घेऊन देणार. हालेलुया. मुलांच्या इच्छा पूर्ण करायची व्यवस्था तुमच्या घरी नाही, म्हणून कोणतरी पप्पा मम्मी कधीतरी दुःखातून जात आहे. परमेश्वर त्या पप्पाच्या मम्मीचा दुःख आता पाहत आहे. परमेश्वर त्यांच्या मुलांना आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये दुखणे खूप होत आहे. असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तोंडामध्ये फोड येत आहे, जखम होत आहे, फोड येत आहे. तसे त्रास असलेले काही लोकांना पायाच्या गुडघ्यापासून खाली पायाला दुखणे असलेल्या अनेक लोकांना आता त्यातून सुटका देव देत आहे. आज कोणतरी मला बोलले होते, फादर पायाला दुखणे आहे म्हणून. हालेलुया. जरा बघा फरक आहे का? फरक पडलाय ना? आपण एक जोरदार टाळी येशूने एक संदेश दिला की आपल्या हा बरोबर काही ठिकाणी खूप नम्र झालेला. येशूने ते पाहिले. Praise the Lord. नम्र झालेले पाहिलेल्या येशूने त्यांना खूप आशीर्वाद दिलेला आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.